नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली। तर आज आपला 8 मार्च जागतिक महिला दिन। तर सगळ्यात पहिले सगळ्यांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। तर आपण हा जागतिक महिला दिन का साजरा करतो, तर ह्या मागचं कारण आहे की स्त्रियांचा सन्मान, त्यांच्या यशाचा सन्मान, त्याच्या ताकदीचा सन्मान, त्यांच्यामध्ये जी काही पॉवर आहे त्याच्या सगळं जे हँडल करतात त्याचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा आदर करण्यासाठी आपण हा दिवस सेलिब्रेट करतो। तर आजच्या दिवशी मी खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आले आहे, तो म्हणजे की स्त्रियांनी कॉन्फिडंट किंवा इंडिपेंडंट म्हणजे स्वतःवर आत्मविश्वास का असावा किंवा स्वावलंबी का असावं स्त्रियांनी। तर सगळ्यात पहिले आपण स्त्रिया स्वतःचे डिसिजन घ्यायला का घाबरतो किंवा स्वतःवरती विश्वास ठेवायला का घाबरतो, तर ह्याचं उत्तर आपल्याला स्वतःला विचारायचं आहे। तर आत्मविश्वास असणं म्हणजे फक्त बोलताना आपल्याला आत्मविश्वास जाणवला पाहिजे अशातला भाग नाही। तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणं किंवा जे चुकीचं आहे ते समोर मांडणं, स्वतःचं म्हणणं ठामपणे समोरच्याला सांगणं, ह्या सगळ्यांमधून आपला जो आत्मविश्वास आहे तो आणि इंडिपेंडंट असणं का महत्त्वाचं आहे, म्हणजे स्वातंत्र्य, स्वतःसाठी आपण इंडिपेंडंट असणं का गरजेचं आहे। तर इंडिपेंडंट म्हणजे फक्त पैसे कमावणे असा नाही आहे, तर इंडिपेंडंट म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं, स्वतःची काळजी स्वतः घेणं, स्वतःसाठी उभं राहणं। म्हणजे जर आपल्या बद्दल काही डिसिजन्स असतील किंवा मतं असतील ते त्यासाठी उभं राहणं, ठामपणे आपलं मतावरती उभं राहणं, हे सगळं इंडिपेंडंटमध्ये येतं। तर याच्याने काय होतं, तर आपल्याला आपली स्वतःची किंमत कळते, आपल्याला स्वतःचं स्वातंत्र्य मिळतं, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागता येतं, आपल्याला आपले डिसिजन स्वतः घेता येतात आणि आपल्यावरती जर कुठली वाईट वेळ आली असेल तर आपण ठामपणे, मजबूतपणे, खंबीरपणे उभ्या राहू शकतो। तर कुठल्याही स्त्रीने स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास म्हणजे इंडिपेंडंट आणि कॉन्फिडन्स स्वतःमध्ये डेव्हलप करणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर आजच्या या महिला दिनाच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेल की आपण स्वतःचा आत्मविश्वास आपल्यामध्ये आत्मविश्वास का नसतो, तर आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं की तू मुलगी आहेस, तू हे करायचं नाही, तू ते करायचं नाही, त्यामुळे आपला आत्मविश्वास तेव्हापासूनच थोडा थोडा कमी होत जातो। तसंच आपल्याला हे पण सांगितलं जातं की म्हणजे आपण स्वतः डिसिजन घेऊ शकत नाही। तर सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला सुरुवात करा आणि यासोबत जर तुम्हाला इंडिपेंडंट व्हायचं असेल तर नवीन स्किल शिका। नवीन स्किल म्हणजे स्वतःच्या ज्ञानात भर पाडा, शिलाई काम आहे, मेहंदी, ब्युटी प्रोडक्ट्स किंवा आपण मेकअप आर्टिस्ट म्हणतो, किंवा असे महिलांसाठी खूप सारे ड्रेस स्टिचिंग करणं, ब्लाउजेस शिवणं, क्लासेस घेणं वेगवेगळे, असे घरात राहून पण तुम्ही वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या विषयांवरती स्वतःला अपग्रेड करू शकता। तर आपण प्रत्येक महिलेने अपग्रेड राहिलं पाहिजे, ह्यासाठी नाही की पैसे कमवण्यासाठी, पण उद्या जर आपल्यावरती वाईट वेळ आली तर त्यांचा उपयोग करून आपण स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहू शकतो, स्वतःला अपग्रेड करू शकतो। जर तुम्ही त्यासाठी सध्या नसाल तर तुमच्या मुली असतील त्यांना तुम्ही त्या लेवलला बनवा। आपण स्त्रियांनी स्त्रियांचा सपोर्ट केला पाहिजे। यासोबतच आपण अजून काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिली सुरुवात हीच केली पाहिजे की स्वतःचे निर्णय आपण स्वतः घेतले पाहिजेत आणि लोक काय बोलतील याचा विचार करण्यापेक्षा स्वतःला ते करून आपल्याला आनंद मिळतोय का ते करायला पाहिजे। लोक बोलायलाच असतात, तुम्ही चांगलं करा तरी ते बोलतील, तुम्ही वाईट करा तरी ते बोलतील। तर त्यांचा विचार न करता आपल्या स्वतःला काय वाटतं ते तुम्ही करायची सुरुवात करा। चांगलं काय, बरोबर काय हे तर आपल्या महिलांना कळतंच, तर चांगल्या मार्गाने हे सगळं आपण करायची सुरुवात केली पाहिजे। तर आजच्या महिला दिनानिमित्त मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही फक्त स्त्री नाही आहात, कोणाची आई नाही आहात, कोणाची फक्त बहीण किंवा मुलगी किंवा मैत्रीण नाही आहात, तर तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात। आपल्याला सगळ्या रिलेशनसाठी, सगळ्या नातेवाईकांसाठी त्यांची मनं जपायचं तर काम आपल्याला आधीपासून दिलेलंच आहे, पण त्यासोबतच आधी स्वतःचं मन जपायला पण शिका, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासायला शिका, स्वतःची छंद जोपासा, स्वतःसाठी थोडा वेळ काढा। कठीण असतं वेळ काढणं, आपली कामं एवढी असतात, पण थोडा सेल्फिश होऊन स्वतःसाठी थोडा वेळ काढा। तर आजच्या महिला दिनानिमित्त मी तुम्हाला सांगेन की प्रत्येकाने हेच आज डिसाईड करा की मी स्वतःचे निर्णय स्वतः घेईल, स्वतःसाठी जगेल आणि स्वातंत्र्याने जगेल, अभिमानाने जगेल। तर परत एकदा सगळ्यांना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।